कर्ज हे खड्ड्यांसारखं असतं. जर कमी असतील तर प्रवास चांगला होतो, पण जर जास्त असतील तर प्रवास कठीण होतो. म्हणजे जर तुम्ही कर्ज एखादं घेताय आणि ते कमी प्रमाणात असतील तर तुमचा प्रवास किंवा तुमचं लाईफ चांगलं चालू शकतं. पण जर कर्ज खूप जास्त असतील तर प्रवास होणं खूप कठीण होणार. जसं एखाद्याच्या आयुष्यामध्ये बघायला गेलं तर तुमच्या जेवढं काही इन्कम येतं त्याच्या 60%च कर्ज असलं पाहिजे. एक्झाम्पल बघायला गेलं, तुमचं इन्कम 1,00,000 रुपये असेल तर तुमचा EMI हा 60%च असला पाहिजे. म्हणजे 60,000च्या वरती EMI जाता कामा नये, तर तुमची डे टू डे लाईफ चांगली होत जाईल. आता एक एक्झाम्पल सांगतो. आपले क्लायंट आहे, त्यांचं मंथली इन्कम सॅलरी 1,25,00,000ची सॅलरी आहे. त्या 1,25,00,000च्या सॅलरीमध्ये यांचं होम लोन जातं 75,000चं, गाडीचं लोन काहीतरी 20,000चं जातं आणि पर्सनल लोन आहे ते 15,000चं. सगळं टोटल केलं तर 1,10,000 रुपये टोटल EMI जातात आणि त्यांचं सॅलरी येते 1,25,00,000ची. हातात किती उरतात? फक्त 10,000. पण त्याचबरोबर त्यांचे पर्सनल एक्सपेन्सेस, एमर्जन्सी फंड, एखादी अचानक उद्भवणारी खर्च, कंटिंजन्सी एक्सपेन्सेस हे आल्यामुळे त्यांच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीजमध्ये लाईफमध्ये खूप सारा स्ट्रेस तयार होतो. त्यामुळे कर्ज हे कमीच असले पाहिजे. जास्त असतील तर तुम्हाला मोठा ब्रेक लागू शकतो.